म्हणून जे कामं करतात आणि एक प्रकारे समाजावर दादागिरी करण्याचा जो प्रयत्न करतात त्याला आमचा प्रखर विरोध आहे. आणि मी तुम्हाला खास सांगू इच्छितो की बौद्धजन पंचायत समिती म्हणून जी आमची समिती आहे त्या समितीची 5 वर्षातून एकदा संपूर्ण आमच्या 860 शाखांमध्ये आणि त्यानंतर आमची जी सेंट्रल बॉडी आहे व्यवस्थापक मंडळ त्याच्यामध्ये आम्ही 57 जण निवडून जातो आणि 57 जणांमधून कार्यकारिणी निवडली जाते. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनीच 1942 साली या संस्थेची घटना लिहिलेली आहे आणि अत्यंत लोकशाहीपूर्ण आहे. याच्यामध्ये प्रत्येक सभासदाला इथे वेगळ्या पदावर येण्याचं काम करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे अत्यंत लोकशाही पद्धती होतं. आणि अशाच पद्धतीने म्हणजे हे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भगवान गौतम बुद्धाच्या त्या काळच्या गणराज्याच्या संकल्पनेतून उचललेली संकल्पना आहे. आणि अशा पद्धतीने झालं तर मला पूर्ण खात्री की कोणी कोणावरती जबरदस्ती करू शकणार नाही की जात पंचायतमध्ये सुद्धा एखादी काही मंडळी अशाच बसून असतात बरेच वर्ष आणि मग त्यांची दादागिरी होते. त्याचासुद्धा कुठेतरी बिमोड होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे की एखाद्या वेळेस जात पंचायत जर ठेवत असाल तर त्याच्यामध्ये लोकशाही आणायला पाहिजे. खरं म्हणजे जाती व्यवस्था जेवढ्या लवकर आपण तोडू शकू तेवढं ह्या देशाचं सुजलाम सुफलाम होईल. या इथे समता नांदेल आणि माणसामध्ये विश्वास वाटेल आणि खऱ्या अर्थाने आपण महासत्तेकडे प्रयाण करू असं मला वाटतं. देशातला कायदा हा सर्वोच्च आहे हे पहिल्यांदा या देशातल्या सर्व लोकांना समजून सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. भारतीय घटनेनुसार जात पंचायतीचा जो एक वेगळा संस्था सुभा आहे आणि जात पंचायतीचे जे नियम आहेत ते अत्यंत समाजाला विघातक असे नियम आहेत. आणि ह्या जात पंचायतीच्या खाजगी नियमातून सामाजिक विद्रोह वाढतो आहे, सामाजिक बळी घेतले जात आहेत. मला असं म्हणायचं आहे की यावर घटनेनुसार शासनाने आणि खास करून गृह खात्याने याच्यावर अशा प्रकारची कडक उपाययोजना करण्यात यावी की घटनेने जे नियम केलेले आहेत जात पंचायतीच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याकरता तर ते का घेतले जात नाहीत. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात फुलेशाह आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि एकूणच ह्या अशा प्रकारे जातीच्या नावाखाली जे बळी घेतली जात आहेत तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून शासनाने कडक धोरण घेऊन अशा ह्या असणाऱ्या वृत्तींना वेळीच त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, कडक उपाययोजना केली पाहिजे की जेणेकरून जातपंचायतीच्या नावाखाली यापुढे कोणालाही अशा प्रकारचं धजवणार नाही. आणि भास्कररावांच्याकडे भास्करराव, अशा पद्धतीने कृत्य पोलिसांच्या नजरेला आणून दिलं तर कायद्यानं अशा तऱ्हेचे पंच मंडळी जी आहेत जी दंड भरायला लावतात, नंतर संपूर्ण जातीतून बहिष्कृत करतात, त्यांना काय पद्धतीची शिक्षा होऊ शकते. आता जी एक शंका दाखवली गेली की आमची अशी संघटना आहे आणि एवढी वर्ष काम करते, हे काम अशा संघटनेला करता येत नाही. जी कामं आपण सरकारी यंत्रणेकडे दिलेली आहेत त्या कामासाठी खाजगी संस्था करता येत नसतात. अशा संस्था करणं म्हणजे बेकायदेशीरपणाने इतरांच्या व्यक्तिगत हक्कावरती हल्ला करणं असा त्याचा अर्थ होईल आणि अशी प्रत्येक व्यक्ती त्या बेकायदेशीर हल्ला करण्यासाठी जबाबदार असू शकेल, त्यांच्यावर खटले करता येईल. पण शिक्षा काय पद्धतीची होऊ शकेल. शिक्षा त्याच्यामध्ये 3 महिन्यापासून तर 3 वर्षापर्यंत होऊ शकेल. त्यांनी जे काही कृती केलेल्या असतील त्या कृतीमुळे तुमच्या ज्या पद्धतीचे अधिकार काढून घेतले गेले त्या पद्धतीवरनं शिक्षा होऊ शकतील. परंतु शिक्षा किती मोठी झाली यापेक्षा नक्की होते की नाही याला जास्त महत्त्व आम्ही कायद्यात देतो. आणि जर समजा नक्कीच तुम्ही अशी कृती केली की तुमच्यावर ॲक्शन होणार आहे हे माहिती असेल तर ह्या कृती थांबतील. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला एक चांगली गोष्ट अशी वाटते की आता 16 ऑगस्टलाच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या समोर ॲडव्होकेट असीम सरोदे जात पंचायतीच्या बहिष्कृततेची केस चालवत होते. आणि त्यांनी महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल खंबाटा यांना पाचारण केलेलं होतं आणि त्याची गंभीर दखल घेतलेली होती आणि आदेश दिला. आणि मग त्यांनी असा आदेश दिला की सरकार काय करणार आहे आणि खंबाटांनी सांगितलं की आम्ही 1 महिन्याच्या आत सरकार याबाबत कायदा करेल तर त्याचं स्वरूप काय असेल किंवा सरकार काय उपाययोजना करेल हे सांगेल. आणि त्या ठिकाणी असंही सुचवण्यात आलं की समजा आता आव्हाड साहेबांच्या सारखे वकील आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनाही तुम्ही त्या उपाययोजनेच्या प्रारूपामध्ये सहभागी करून घ्या. त्यामुळे 1 महिन्याच्या नंतर कदाचित एका बाजूला सरकार एखाद्या परिणामकारक कायद्याच्या रूपाने समोर येऊ शकेल असं सरकारने म्हटलेलं आहे. असं सरकारने म्हटलंय. आणि नाही
तर स्वतः न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारीने असं सांगितलेलं आहे, तसं झालं नाही तर आम्ही आदेश देऊ. आणि जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे आदेश हे कायद्यासारखे मानले जाऊ शकतात. वा, चांगलं आहे. आणि याबरोबर आता सर्वोच्च आपले- न्यायालयाने 2 निकाल असेच दिलेले आहेत, अशाच पद्धतीचे अशाच दिले. पद्धतीचे की ह्या सगळ्या जात पंचायती बेकायदेशीर बेसनदशीर आहेत. बरं. आपल्याशी आता बोलण्यासाठी श्रीयुत भगवान गवळी हे पुण्याहून बोलण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि भगवान गवळी जे आहेत ते दूरध्वनीवरून आपल्याशी बोलतायत. त्यांनी 20 वर्षापूर्वी परजातीमध्ये लग्न केल्यानंतर जात पंचायतीनं त्यांना बहिष्कृत केलं आणि आपल्या आई वडिलांना भेटता येणार नाही अशा तऱ्हेचे निर्बंध त्यांच्यावर घातले. आपण त्यांच्याशी बोलूया. भगवान, आमचं महाचर्चामध्ये मी तुम्हाला सांगतोय, मला सांगा तुमची 20 वर्षापूर्वीची घटना नेमकी काय होती झालेली? सर 1993 साली माझ्या एका ब्राह्मण कुटुंबातील मुलीशी प्रेमविवाह झाला. त्यानंतर साधारण थोडं अपेक्षेनुसार आपण कुठल्या समाजातले आहात भगवान? मी वीरशैव लिंगायत गवळी समाजातले सर. वीरशैव लिंगायत गवळी समाज. तर काय घटना काय घडली नेमकी? या विवाहानंतर काय झालं? सॉरी, विवाहानंतर काय झालं? विवाहानंतर काय झालं? तुमचा विवाह झाला त्यानंतर काय झालं? नाही आम्ही डोळा सोडलं त्यानंतर, कारण अपेक्षेनुसार, कारण त्यावेळेचं जे वातावरण असलं सराउंडिंग आजूबाजूचं, तर त्यावेळेस विरोध होणार हा गृहीत होता आम्हाला. तर त्यानंतर मी नाशिकला 1 वर्ष वास्तव्य केलं. पण मधल्या पिरियड मध्ये थोडस आई वडील ह्या लोकांवर त्यांचा दाब दबाव, साधारण समाज जात पंचायतीचा, की जर तुम्ही मुलाशी संबंध ठेवले तर आम्ही तुम्हाला समाजातून बहिष्कृत करू. बर. त्यावेळेस आई वडिलांसमोर स्वाभाविक प्रश्न असणार की माझ्या 3 बहिणींचे लग्न राहिले होते आणि एका भावाचं. तर शेवटी ह्या कारणास्तव आई वडिलांनी आणि सर्वांनी माझ्याशी संपर्क, तुमच्याशी संबंध तोडले संबंध तोडले त्यांनी माझ्याशी त्यानुसार. तर गेल्या 20 वर्षापासून हा प्रकार होता. एक पण मला सांगा की 20 वर्षानंतर तुमच्या आई वडिलांना तुमचं भेटण्याचं धारिष्ट्य कसं झालं आणि ते पण तुम्हाला भेटायला तयार कसे झाले? आता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. नाशिकची घटना घडल्यानंतर हे अण्णा हिमगिरेंच्या बाबतीत जो काय प्रकार झाला त्याच्यानंतर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन सगळं समोर आल्यानंतर कायद्याचा सपोर्ट मिळू शकतो, कायद्याचा आधार मिळू शकतो, या उद्देशाने मग मी माझ्या काही नातेवाईक आणि मित्रांच्या माध्यमातून मी प्रयत्न केले. बर. थोडस वडिलांची समजूत घालायला, आईंची समजूत घालायला, काही नातेवाईक सगळे बसून हा प्रयत्न केला. त्यानुसार साधारण 21 जुलैला मी गृहप्रवेश करण्याचं ठरवलं. 20 जुलैला मी आदल्या दिवशीच धुळ्यात दाखल झालो. माझ्या मित्र परिवारांनी सगळं वाजत गाजत माझी मिरवणुकीसह मला घरी प्रवेश त्यांच्या उपस्थित केला. आणि वडिलांची प्रतिक्रिया काय होती तुम्हाला भेटल्यानंतर? वडिलांची प्रतिक्रिया अशी काही फारशी म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा दोन्हीही काही मला जाणवल्या नाहीत. कारण एक स्वाभाविक आपण समजू शकता, कारण अजून त्यावेळेस गृहप्रवेशाचा कुठलाही जात पंचायतीचा एकही कुठला सदस्य त्यावेळेस उपस्थित नसल्यामुळे ते स्वाभाविक आहे त्या गोष्टी. मला सांगा भगवान की ज्या समाजानं तुम्हाला आपल्या आई वडिलांपासून तोडलं आणि त्या ज्या समाजामुळे तुमचे आई वडील देखील तुमच्याशी संबंध तोडायला उद्युक्त झाले, त्या समाजाविषयीची तुमच्या मनात चीड आहे का? चीडपेक्षा मला त्या लोकांची दया येते, कारण समाज आमचा शिक्षणाचा अभाव सगळ्यात महत्वाचा विषय आणि त्यामध्ये आता ही जात पंचायत. संजय, तुम्हाला यांच्याशी काही बोलायचं का? संजय पवार माझ्या बरोबर आहेत, प्रख्यात लेखक, ते तुमच्याशी बोलू इच्छितात. भगवान, संजय विचारा. नाही भगवान, मला असं वाटतं की आपण जेव्हा असं ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या ह्याच्यामध्ये बघतो की कायदा त्यांना माहीत झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या संदर्भात काही पावलं उचलली. पण मला तुम्ही आता जे म्हणताय ते सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की समाज प्रबोधन हे खूप आवश्यक आहे. कारण कुठेतरी ह्या सगळ्या ज्या ह्याच्यामधली जी कुटुंब असतात ना, ती पण पुन्हा कुठेतरी आपल्या मुलींची लग्न आपल्याच जातीत व्हावी, आपल्याच जातीतला उमेदवार मिळावा अशा पद्धतीचेच असतात आणि त्याच्याचमुळे हे जात पंचायतीचं जे वर्तुळ आहे ते अधिक घट्ट होत असतं. तर मुळामध्ये आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन किंवा ह्या पद्धतीचं म्हणजे तुम्ही तसं काही करू इच्छिता का? आपण म्हणजे त्या अर्थाने आपलं कुटुंब आपल्या जाती धर्माच्या पलीकडे नेऊन मोठं केलं पाहिजे. दाभोळकर पण तुम्हाला प्रश्न विचारतायत. दाभोळकर विचारा. मला असं वाटतं की भगवान गवळी हे आवर्जून आमच्या नाशिकच्या परिषदेला आलेले होते आणि त्यांनी जो मुद्दा काढलेला आहे आणि ज्याला आता संजयनी दुजोरा दिला एका अर्थाने, आपण पोलीस अधिकाऱ्यांना असं विचारतो की काय हो महाराष्ट्राच्या पातळीवर तुम्ही काय करणार आहे,
पण महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महाराष्ट्रातले नामवंत शास्त्रज्ञ, महाराष्ट्रातले नामवंत कलाकार, महाराष्ट्रामधले विविध पक्षांचे राजकीय नेते यांनी निदान जात पंचायतीच्या पंचांना असं जाहीर आवाहन करावं की आम्हाला आमची चूक कळलेली आहे म्हणून आम्ही जात पंचायत स्वतःहून बरखास्त करत आहोत. म्हणजे असा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करणार आहे की अशा काय तुमचं मत काय गवळी याबद्दल? दाभोळकर म्हणतायत त्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? सर निश्चित, पण या मागची थोडी पार्श्वभूमी पण आपण समजून घेतली पाहिजे जात पंचायतीची. काय असं ठराविक जे आता मगाशी एक मुद्दा चर्चेला आला की त्याच लोकांचं जात पंचायतच्या एक समाजावर वर्चस्व ठेवणं, त्यामागचे राजकारण आणि त्यामागचं अर्थकारण, ह्या 3 गोष्टी त्यातल्या त्यात महत्वाच्या आहेत. हे त्यामुळे ह्या प्रकार बऱ्यापैकी आपण म्हणतो जवळजवळ 95%, फक्त आमच्या समाजाचं असं नाही की असंख्य आपण सुशिक्षित म्हणणाऱ्या समाजामध्ये सुद्धा ह्या घटना आजही होता आहेत. मला सांगा, तुम्हाला मुलं किती आहेत भगवान? एक मुलगा आहे. अच्छा, त्याने जर परजातीत लग्न केलं तर तुमचं त्याला काही अटका वाटणार नाही ना? सर प्रश्नच येत नाही. जर मी ह्या गोष्टी ही एक बंधन मी स्वीकारू शकत नाही तर मी मुलावर बंधन टाकू शकणार नाही. क्या बात, किती छान, किती छान. उत्तम. तुम्हाला ऍडव्होकेट, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे भगवान? एक छोटा प्रश्न, त्वरित उत्तर आपल्याला पाहिजे. भगवानना मी एवढाच प्रश्न विचारेन की जेव्हा आम्ही मानवी हक्काच्या गोष्टी करतो तेव्हा जातीचे लोक अमानवी पद्धतीने वागत असतील तर तुमच्यासारखे लढाऊ लोक आम्हाला पाहिजेत, त्याशिवाय समाज बदलणार नाही. तुमचं अभिनंदन. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. दाभोळकर, हा जो प्रश्न आहे, पोलिसांना हे पंच माहित नाहीत का? या पंचांच्या सभा, हा आता संजय आपल्याला सांगत होता की त्यांच्या ठिकठिकाणी त्यांचे संमेलनं भरत असतात. पोलिसांना हे लोक माहित नाहीत का की ज्या पद्धतीची दहशत ते निर्माण करतायत, ते एक प्रकारे दहशतवादी आहेत समाजातले, आपल्या आजूबाजूला ते आहेत आणि त्यांना पोलिसांना हे लोक माहित नाही आहेत. नाही, मला असं वाटतं की आपल्याला जर या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर कदाचित आपलं आजचे जे शीर्षक आहे त्याच्या जरा पुढे गेलं पाहिजे. म्हणजे कायदा हा त्यातला भाग आहे, परंतु मी म्हटलं तसं आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळणं आणि प्रतिष्ठा मिळणं हा एक भाग आहे. या लोकांनी पुढे येऊन स्वतःच्या दुःखांना वाचा फोडणं, यांचं मीट द प्रेस करणं आणखी भाग आहे. त्याच्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे ज्याची आपण चर्चा करत नाही. जे लोक सोसतात त्यांना मदत करायला समाजाने पुढे आलं पाहिजे की नाही. मी आपल्याला अर्धा मिनिटात एक उदाहरण सांगतो. तुमच्या दूरदर्शनवरती बाईचं चित्र दाखवलंय की अमरावतीमध्ये त्या पालावर राहणाऱ्या पारधी समाजाची बाई पाणी भरायला गेली शेजारच्या शाळेमध्ये. तिला हेडमास्टरनी बेदम मारणं राहिलं दूर, परपुरुषांनी स्पर्श केला म्हणून तिला 21,000 रुपये दंड केला आणि तिला पालाच्या बाहेर काढलं. तिच्या ज्ञातीच्या लोकांनी साधना साप्ताहिकामध्ये ते लिहिलं यावेळी अशोक पवारने. त्यावेळी एका निवृत्त शिक्षकांनी माझ्याकडे 21,000 रुपये पाठवले आणि त्याच्याबरोबर लिहिलं, कृपा करून तिला ते द्या, आमच्या समाजाला हे पाप फेडायला 500 वर्ष तरी लागतील असं दिसतं. त्याच्यामुळे समाजाने ही गोष्ट केली पाहिजे. ही तिसरी महत्वाची गोष्ट. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कायदा केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जात पंचायतीच्या लोकांना त्यातनं बाहेर पडण्याचं आवाहन केलं पाहिजे आणि तशा स्वरूपाचा चांगला नैतिक सत्याग्रही दबाव निर्माण केला पाहिजे. हे जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर आपण 21व्या शतकातल्या दुसऱ्या दशकात कुठली कालबाह्य चर्चा करतोय? बरोबर. संजय, आपण ही जी सगळी चर्चा करतोय ऍडव्होकेट साहेब, की या संपूर्ण चर्चेचा आपला जो सूर आहे त्याच्यामध्ये नाशिक वगैरे शहरी भागातले लोकांचा आपण विचार करतोय, पण त्याच्या पलीकडे देखील प्रचंड मोठा ग्रामीण महाराष्ट्र पसरलेला आहे. या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये, वाड्यामध्ये, पाड्यामध्ये, वस्त्यामध्ये काय तऱ्हेचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं? मला या सगळ्या चर्चेच्या दरम्यान मध्ये एक विरोधाभास जो जाणवतो आपल्या समाजामधला, की आता तुम्ही म्हणतायत की शहरं सोडून गावखेड्यात आणि ह्या बाकीच्या ठिकाणच्या, म्हणजे आता पुण्याच्या ग्रस्तांशी आपण बोललो, तो पुण्याचा शहराचा एक सपोर्ट होता, शहराचा पाठिंबा होता त्यांना. आता एक चर्चा अशी पण झाली की आंतरजातीय लग्नाला प्रतिष्ठा नाही, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक गाजलेलं लग्न, विलासराव देशमुखांचा मुलगा रितेश देशमुखने ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं आणि लातूरमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढली गेली आणि त्याच लातूरच्या आसपास ह्या सगळ्या घटना घडत आहेत. तर मला असं वाटतं की समाज जेव्हा अशा पद्धतीचाही एक विवाह बघतो आणि त्याला स्वागत करतो, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला असं जेव्हा होतं तेव्हा मला असं वाटतं की कायदा हा असतोच, म्हणजे कायदा नेहमी
काहीतरी गोष्टी करायला असतो, पण हे शेवटी समाज प्रबोधनाचा जो एक भाग आहे. म्हणजे मला वाटतं की एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जात तोडा धर्म तोडा अशी आंदोलनं होऊन एक वेगळ्या पद्धतीचं समतेवर आधारित समाज रचनेचं स्वप्न घेऊन काही युवकांनी युवक आंदोलनं केली. आता मला असं दिसतं की कुठेतरी आताची जी पिढी आहे, तरुण पिढी, ती त्या जात धर्माच्या विरोधात न जाता त्याचा काहीतरी इव्हेंट करते. म्हणजे तू तुझ्या धर्माचं प्रमाणे वाग, मी माझ्या धर्माप्रमाणे वागतो, तू तुझ्या जातीप्रमाणे वाग, मी माझ्या जातीप्रमाणे, आणि त्यांना त्याच्यात फारसं काही आक्षेपार्ह वाटत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता नवीन याच्यामध्ये समाज प्रबोधन करताना मला असं वाटतं की समाज प्रबोधनाचा मुद्दा आल्यानंतर मी ॲडव्होकेट भास्करराव आव्हाडांनाच विचारू इच्छितो की एक समाज शिक्षण, समाजाला या संदर्भात जागृत करण्याचं काम दाभोळकर वगैरे मंडळी करतात, पण एक समाज प्रबोधनाचा भाग म्हणून याच्याकडे पाहत नाही. कायदा या बाबतीत काही करताना दिसत नाही. काय म्हणाल तुम्ही? त्यात असं म्हणता येईल की आम्ही असं नेहमी म्हणतो की जेव्हा समंजसपणा संपतो तेव्हा कायदा सुरू होतो. जर सर्वजण समंजसपणानं वागले तर कायद्याकडे जायची गरज लागत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कायद्यानं सगळ्या तरतुदी केल्या, आम्ही त्या तरतुदीची अंमलबजावणी करत नाही. आपल्याला माहिती असेल की भारत युनोचा सभासद आहे. 1948 साली युनोमध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट केलं गेलं. 1993 साली आपल्या पार्लमेंटनं त्याच्याप्रमाणे ह्युमन राईट्सचा आपला कायदासुद्धा केला. पण ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आम्ही कमी पडतो, कारण त्यामध्ये आमची सामाजिक भूमिका थोडी लवचिक नसते आणि आम्ही जातींच्या जास्त अखत्यारीत जातो. हे महत्त्वाचं कारण आहे. मला कायद्याच्या याच्यातनं एक प्रश्न तुम्हाला विचारायचं वाटतं नाही, की त्या आता प्रश्नाकडे आपण जाऊया. पण दरम्यान काय झालेलं आहे की आमच्या या अशा तऱ्हेच्या लाईव्ह प्रोग्रामसाठी एक बॅकपॅक युनिट म्हणून असतं. ते प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते, दलित पॅन्थरचे संस्थापक आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या घरी गेलेला आहे. आणि नामदेव ढसाळांच्या तिथं त्या ठिकाणी आमच्या या महाचर्चेचे विशेष प्रतिनिधी मयूर अडकर हे उपस्थित आहेत. मयूर अडकर आता नामदेव ढसाळांना बोलतं करतील, जे संपूर्ण महाराष्ट्राची महाचर्चेच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करतील. मयूर. नाही, मला असं वाटतं की बहुतेक नामदेव ढसाळांशी संपर्क आमचा झालेला आहे, पण त्यांच्याशी आमचं त्यांचं जे बोलणं आहे ते ऐकू येत नाहीये. हा टेक्निकल दोष दूर होईपर्यंत आपण एक 5 मिनिटं पुन्हा आपल्या चर्चेकडे येऊ. संजय, मला सांगा, तुम्हाला काहीतरी आता जो मुद्दा तुम्ही उपस्थित मला केला. आव्हाड सरांना एक विचारायचं की आता समजा ह्या जात पंचायतीच्या विरोधामध्ये कोणीतरी तक्रार केली आणि तो कोर्टामध्ये खटला आला, तर जात पंचायतीच्या बाजूने पण एखादा वकील उभा राहणार, तर तो काय प्रतिपादन करू शकेल आणि त्याने काही खटल्याचा निकाल बदलू शकतो का? किंवा संजयजी असं म्हणू आपण की मगाशी मी जे म्हणत होतो की जात पंचायतीनं आम्ही एखादा निकाल देण्यासाठी बसतो असं म्हणणं म्हणजेच भारताच्या विरुद्ध गुन्हा आहे. आणि त्यामुळं तिथे कुणीही जात पंच असू शकत नाही, त्यांना न्यायदानाचा कुठला अधिकार असू शकत नाही. आणि त्यांनी असा काही प्रयत्न जर केला, असं कोर्ट म्हणू शकतं का? येस, म्हणू शकतं स्पष्टपणे. कुठल्या आधारावर म्हणू शकतो? आणि त्यासाठीच सुप्रीम कोर्टानं देखील जे 2 निकाल दिले की जर आमच्याकडे न्यायसंस्था ही वेगळी आहे, सरकार वेगळं आहे, तर न्यायसंस्थेचं काम दुसरा कोणी जर म्हणेल की मी करतोय तर तो देशद्रोह झाला आणि देशद्रोहाचा गुन्हा देखील तुम्हाला रजिस्टर करता येईल. एक मला असं वाटतं की जो मगाशी प्रश्न तुम्ही विचारला संजयला, आत्ता आम्हाला लोक विचारायला लागलेले आहेत, आम्ही या चळवळीत उतरल्यानंतर, की आता नोव्हेंबरमध्ये मढीला यात्रा भरते आणि मढीची यात्रा ही पाथर्डीच्या आसपास आणि ती अत्यंत प्रख्यात यात्रा आहे की ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जात पंचायत बसते.